नमस्कार. श्रीदेवी महात्म्य अध्याय 2. श्री गणेशाय नमः. ओम श्रीदेव्यै नमः. मेधा सांगे त्या सुरथासी, मार्कंडेय सांगे शिष्यासी, सूत सांगे शौनकासी, श्रवण तुम्ही करावे. आता महालक्ष्मीचे चरित्र, अवतार दुसरा जाण पवित्र, श्रवण करावयासी श्रोत्र, सादर करी शौनका. श्री महाविष्णू नारायण, सर्वांचा मूळ पुरुष जाण, तयापासूनी चतुरानन, नाभी कमळी जन्मला. ब्रह्मयासी 10 कुमार, मरीची अत्री अंगिरा थोर, पुलस्ती पुलह ऋतू भृगुवर, वसिष्ठ नारद दक्षादी. मरीची पासूनी कश्यप देख, त्याचा हिरण्यकशिपू एक, त्याचा अनुराध सम्यक, प्रल्हाद बंधू जाणावा. तो अनुराध परम उन्मत्त, महिषीचे ठाई झाला रत. तेव्हा महिषासुर विख्यात, पुत्र होता जाहला. तयासी प्राप्त जाहला वर, तू अजिंक्य होशील थोर. तेने मेळ बुनिया असुर, देवांची युद्ध मांडिले. शतसंवत्सरापर्यंत अहोरात्र युद्ध करीत, युद्ध झाहले परमाद्भुत. देवासुर नाम तयांते, थोर पराक्रमी असुर. युद्धी देव केले जर्जर, तेव्हा पळाला शचीवर. ठाव न मिळे कोठेही, ऐरावत हिरोनी घेतला. महिषासुर इंद्र जाहला, सर्व दिक्पाळांचा मेळा. पळून गेला 10 दिशा, असो महिषासुर ते क्षणी. नाना रूपे स्वये धरुनी, अधिकार सर्व पावोनी. दिक्पाळ होता जाहला, चंद्र सूर्य अग्नी होऊनी. प्रकाश करी सर्व मेदिनी, मेघ होऊनी ते क्षणी. यथा काळी वर्षत, असो सर्व दिक्पाळ दडाले. दैत्यासी इंद्रपद प्राप्त जाहले, देवांचे सर्व ऐश्वर्य गेले. दीन झाले सर्वथा, तेव्हा सर्व देव मिळून ब्रह्मयासी गेले शरण. ब्रह्मा म्हणे मज लागून, काही एक कळेना. मग ब्रह्मदेवा ते पुढे करुनी, जात्या जाहल्या देवश्रेणी. जेथे महादेव चक्रपाणी, तेथे शीघ्र पातले. हरिहरा ते करुनी नमन, प्रार्थिते जाहले कर जोडून. महिषासुराचे वर्तमान, निवेदिले सर्वही. सर्व देवांचे अधिकार, स्वये करी महिषासुर. देव जर्जर जाहले समग्र, मृत्युलोकी विचरती. हे सर्व केले निरूपण, आता तुम्हासी आलो शरण. जेणे होय असुर मरण, ऐसा उपाय चिंतावा. देवांचा ऐको निवृत्तांत, करिते जाहले क्रोध अद्भुत. जेवी प्रळयी क्षोभे कृतांत, काळ मृत्यू जयापरी. कोप पावला अधोक्षज, तव मुखापासोनी महातेज. निघते जाहले सहज, ब्रह्मयाचे तैसेची. शंकराच्या मुखापासून महातेज निघाले जाण. सर्व देवांच्या मुखातून तेज अपार निघाले. ते सर्व एके ठाई मिळत, दिसे जैसा ज्वलत पर्वत. दाही दिशा व्यापिल्या समस्त, ज्वाला अपार निघाल्या. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ, क्षणामध्ये व्यापिले सकळ. ते महातेज अतिबंबाळ, त्यासी उपमा सेना. ते जे व्यापिले सर्वत्र, तेव्हा सकळी
झांकिले नेत्र, तोते तेज मिळोनी एकत्र, नारी होती जाहली तीच भवानी जगदंबा, त्रैलोक्याची जननी अंबा, जी हरिहराते स्वयंभा उत्पन्न करीती जाहली. भक्त कार्या लागी अवतार, जी धरिती जाहली साकार, अजामेका मित्यादी प्रकार, वेदवर्णिता जाहला. असो शंभूच्या तेजे करुण, देवींचे मुख जाहले निर्माण, यमाचिया तेजे जाण, केश होते जाहले. विष्णूचिया तेजे देख, बाहू होते जाहले सम्यक, स्तनद्वय जाहले सुरेख, चंद्र तेजे करुनिया. इंद्राच्या तेजे करुण, मध्य होते जाहले जाण, देवीचे जंघा उरुस्थान, वरुण तेजे जाहले. पृथ्वीचे तेज स्वयंभ, तेणे जाहला देवी नितंब, ब्रह्मतेज जेका सुप्रभ, तेणे चरण जाहले. सूर्याच्या तेजे करुण, पायांच्या अंगुलिका उत्पन्न, अष्टवसूत तेजे जाण, करांगुली जाहल्या. कुबेराचे तेज जेका, तेणे जाहली नासिका, प्रजापतींचे तेज देखा, तेणे दंत उद्भवले. पावकाच्या तेजे करुणी, देवीसी जाहले त्रिलोचन, उभय संध्यांचे तेजपूर्ण, तेने भ्रुकुटी जाहल्या. वायुदेवाच्या तेजे जाण, श्रवणेंद्रिये जाहली उत्पन्न, एवं सर्व देवांच्या तेजे करुण, संभव देवीचा जाहला. तिथे पाहुनी निश्चित, आनंदले त्रिभुवन समस्त, सर्व देव सुखी होत, हर्ष अत्यंत पावले. तेव्हा शूल दैवतापासून, रुद्रशूला ते आकर्षून, देता जाहला देवी लागून, दैत्यवधा कारणे. चक्राते दिधले विष्णूने, शंख दिधला जाण वरुणे, अग्नी तो देवी कारणे, शक्ती देता जाहला. बाण भाते चाप जाण, वायू देता जाहला आपण, इंद्र तो देवी लागून, वज्र देता जाहला. इंद्रे ऐरावतापासून, घंटाही दिधली घेऊन, यम तो काळदंड जाण, देता जाहला देवीसी. पाश देतसे अपांपती, अक्षमालेंते प्रजापती, ब्रह्मा तो कमंडलू निश्चिती, देवी लागी अर्पितसे. सर्व रोमरंध्री सत्वर, रश्मी ते देतसे दिवाकर, काळ तोही ढाल तलवार, देत देवीसी आदरे. असो तेव्हा क्षीरसागरे, मळरहित शुद्ध हार त्वरे, न फाटती ऐसी अंबरे, देवी लागी अर्पिली. तेव्हा विश्वकर्मा सत्वर, देतसे सर्व अलंकार, मस्तकी मुकुट सुंदर, शिरोरत्न दिधले, दिव्य कुंडले कटके जाण, अर्धचंद्र शुभ्रवर्ण, बाहुपाद भूषणे आपण, ग्रीवाभूषणे दिधली. समस्त अंगुली भूषणे, रत्नमय अर्पिली तेणे, परशुदेऊनी निर्मलपणे, अस्त्रे अनेक अर्पिली. विश्वकर्मा शेवटी जाण, कवच अर्पी अभेद्य पूर्ण, समुद्र अम्लान्न कमलमाला दोन, शोभन कमळही देतसे. तेव्हा पर्वत हिमवान, अर्पितसे सिंहवाहन, आणिक नाना रत्ने आणून, देवी लागी अर्पिली. जातील मधु करिता प्राशन, न सरे कधी सर्वदा पूर्ण, ऐसे पान पात्र अर्पण, कुबेर करी देवीसी. तेव्हा शेष देवी प्रत, नागहारा ते समर्पित, शोभती नाना रत्ने जात, पुष्परागादी सर्वही. ऐसे सर्व देवांनी तये वेळी, भूषणे आयुधे अर्पिली. सन्मानिता गर्जे लागली, उच्च अट्टहासांनी, वारंवार गर्जना करून, सर्व ब्रह्मांड जाहले पूर्ण, प्रतिशब्द जाहला दारुण, प्रलय मेघा सारिखा. ती सर्व लोक क्षोभ पावले,
सप्त समुद्र कापू लागले, दिग्गज भयभीत जाहले, चढपावली वसुंधरा, सर्व पर्वत थरारले, मेरू मंदार डोलो लागले, महाशेषासी भय वाटले, टाकू पाहे धरणीत, सप्त पाताळे दणाडली, सत्यलोकी हाक वाजली, पंचभूते हेलावली, कडाडले ब्रह्मांड, सिंहारूढ श्री भगवती, देव जय जय शब्द करीती, सर्व ऋषी तेव्हा स्तविती, बद्धांजली नम्र शिरे, त्रैलोक्य क्षोभ पावले, हे असुरांनी देखिले, दळभार सन्निध जाहले, कवच टोप बांधुनी, किती एक आयुधे उचलोनी, धावत जाहले ते क्षणी, महिषासुर मुख पसरोनी, आकरिता जाहला, हे काय रे ऐसे सत्वर, क्रोधे बोलिला महिषासुर, मग तया पाठी असुर, कोट्यावधी धाविंदले, जिकडे ब्रह्मांड गडबडले, जिकडे आकाश कडाडले, तिकडे असुर धडाडले, धावा धावा म्हणूनी, पाहते जाहले देवी ते जे व्यापिले त्रैलोक्याते, देवी बाद ठेविता भूमिते, डोलतसे क्षण क्षणी, किरीट गेला असे गगनी, त्रैलोक्य मर्यादा टाकोनी, तेव्हा सप्त पाताळ श्रेणी, शोभविली धनुष्यब्दे, बाहू सहस्र असंख्यात, व्यापिला दाही दिशा समस्त, नभो मंडळ आसमंतात, व्यापोनी देवी राहिली, कोटी अर्बुद धावले असुर, जैसे पतंग पडती दीपावर, देवी दैत्यात दुर्धर, युद्ध मांडले ते काळी, आधीच तेजोमय अंबर, त्यात टाकिले शस्त्र दिनकर, तेणे झगमग जाहली थोर, दिगंतर व्यापिले, महिषासुराचे सेनापती, धावले तेव्हा सत्वरगती, त्यात मुख्य निश्चिती, नामे त्यांची सांगतो, चिक्षुर आणि तो चामर, चतुरंग सेना अपार, घेऊन देवी सहसत्वर, युद्ध करीती दोघेही, 10 सहस्रांचे अयुत, दशलक्षांचे एक नियुत, 10 कोटी सैन्य निश्चित, अर्बुद ऐसे म्हणती तया, ऐसे 6 अयुत रथ, संगे घेऊन या त्वरित, उदग्रनामा युद्ध करीत, घोरंदर देवीशी, सहस्र अयुत सेना घेऊन, महाहनु करी कंदन, 50 नियुते घेऊन, असिलोमा युद्ध करी, घेऊनी 600 अयुत बल, युद्ध करिता जाहला बाष्कल, तो वडील राजबंधू केवळ, असंख्य दळतयाचे, गजाश्व पदाती असंख्यात, गणिता नाही ज्याचा अंत, युद्धा घेऊनी कोटी रथ, येता जाहला ते काळी, रथ घेऊनी 50 अयुत, बिडाल नामा युद्ध करीत, अन्य सेनापती निश्चित, अंत नाही तत्सैन्या, रथ हस्ती अश्वपदाती, कोटी कोटी सहस्र गणती, घेऊनी महिषासुर नृपती, युद्धा लागी मिसळला, युद्ध करीते जाहले बहुवस, टाकिले खड्ग परशु पट्टिश, किती एक टाकिती शक्तिस, कित्येक पाश टाकिती पै, देवी ते खड्ग प्रहारे करून, हाणिती तेव्हा वर्म लक्षोन, चंडिका स्वकीय शस्त्रास्त्रे टाकून, त्यांची शस्त्रे छेदित, लिले करुणी चंडिका, मारिती जाहली किती एका, अष्टममुख पाहोनी अंबिका, देवस्तविते जाहले, असुरांच्या देहावरी, शस्त्रास्त्रे टाकितसे ईश्वरी, क्रोधे देवी वाहन केसरी, असुरा ते मारितसे, अग्नी करी तृणदहन, देवी सिंहे मांडिले रण, तो देवीच्या श्वासापासून अपार गण निघाले, ते परशु भिंदीपाल आणि पट्टिश, याही मारिते जाहले असुरास, चंडिका आपुली शक्ती तयास, देती जाहली तये काळी,
किती एक शंख पटहांते वाजविते जाहले निगुते किती एक गण मृदंगाते वाजविती रणांगणी तेव्हा देवी त्रिशूले जाण आणि गदा शक्ती वृष्टी करून शतावधी असुर मारून टाकिती जाहली ते काळी कित्येक घंटा शब्दे मोहिले काही खड्गादिकी वधिले पाशे बांधोनी आकर्षिले द्विधा केले खड्गाने गदे करून ताडन केले किती एकांचे प्राण गेले मुसळे करून जे ताडिले रक्त ओकिले भडा भडा किती एक शुळे करुनी विदारिले हृदय भवनी किती एक बाणे खंडोनी रणाजिनी पाडिले देवीचे सामर्थ्य पाहून साय देव जाहले जाण किती एक सेनापती मारून टाकिते जाहले ते काळी किती एकांचे बाहू तोडिले ग्रीवा छेदुनी भिन्न केले मस्तक रहितही पाडिले असुर कित्येक ते काळी किती एक मध्ये चिताडिले जंघा छेदुनी एक पाडिले एक बाहू नेत्रपाद छेदिले द्विधा केले किती एक तेव्हा कंबंधे शिररहित नाचू लागली असंख्यात किती सैन्य पडता निश्चित कंबंधनाचे ते ऐका 10 सहस्त्र पडता वारण पदाती वीर शतकोटी जाण 150 रत्न अश्वपूर्ण 10 लक्ष संख्या ही इतुके सैन्य पडे जव एक एक कंबंधनाचे तव ऐसी असंख्य कंबंधे अभिनव युद्ध करीती देविशी युद्धी रणवाद्ये वाजती मंगलवाद्ये गर्जना करीती कंबंधे नाना शस्त्रे हाणिती युद्ध करीती धावोनी तिष्ठ तिष्ठ ऐसे बोलती वीर देवी ते हाक मारिती वाजी वारण रथ पदादी असंख्यात पडले ते तेव्हा भूमी अगम्य जाहली सकळांची वाट मोडली रक्ताच्या नद्या ते वेळी शतावधी वाहिल्या वाजी वारण रथ असुर त्यात वाहू लागले अपार असुर सैन्याचा संहार क्षणे केला देवीने वणवा लागला जैसा तृणा तैसी देवीने मारिली सेना असंख्य वीर आले रणा करी गणना कोण त्यांची पिंजारुनी रोमावळी देवी सिंह गर्जे निराळी दिग्गजांची बैसली टोळी प्राण गेले असुरांचे सिंह आणि देवीचे गण त्याही युद्ध केले निर्वाण स्तविते जाहले देवगण पुष्पवृष्टी करुनिया असो या प्रकारे करून महालक्ष्मी जाहली उत्पन्न हा दुसरा अवतार जाण सांगितला तुझ लागी आणिक 2 अध्याय जाण असे इचे चरित्र पूर्ण याच्या श्रवण पठणे करून सर्व बाधा निरसती सर्व मनोरथांचे फळ प्राप्त होतसे केवळ 12वे अध्यायी सकळ निरूपण होईल ते श्लोकांतील सर्व भावार्थ येथे वर्णिला यथार्थ सज्जनी मानोनी परमार्थ श्रवण केला पाहिजे देवीने जैसे बोलविले तैसेची येथे वर्णन केले सज्जनी पाहिजे परीसिले कृपा करुनी सर्वदा श्री जगदंबेसी नमस्कार माझे असोत वारंवार देवीनेची ग्रंथ साचार राममुखे निरूपिला इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी भगवती महात्म्ये महिषासुर सैन्य वर्णनम नाम द्वितीयोऽध्यायः श्री देव्यर्पणमस्तु। ओम नमः चंडिकाये।